अरे अपर कुमावत टायगर्स बॉल रबड़ रही है कोई ग्लव विरुद्ध श्री कुंभेश्वर. मॅचला सुरुवात गोलंदाजीच्या मार्कवर दिनेश पटेल षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी. तसंच श्री कुंभेश्वर या संघाकडून दोन आघाडीचे बॅटर मुकेश आणि जगदीश ही मैदानामध्ये जोडी पाहते. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. सेमी फायनल क्रमांक 1 ला सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाजीच्या मार्कवर दिनेश. पहिला हात बॉल इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू फाईल लेगला मार्गस्थ झालाय. एक धाव मिळतीये एका धावेच्या मदतीने. इथे मात्र धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा शुभारंभ होतोय सेमीफायनल ची लढत. नॉकआउट सामने महाराज की और पहला रन वेगी सामे कुंभेश्वर टीम रो. पहिला बॉल 1 धावेसाठी गेलाय. पुढचा बॉल आपण पाहूया. गोलंदाजीच्या मार्कवर दिनेश जगदीश. यावेळेचा चेंडू फुलर लेंगचा चेंडू हाताळला जातोय. चेंडू सरळ पायावरती आदळत आहे आणि चेंडू निर्धाव असेल. इथे मिस्टर स्ट्रोक स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. ओके सुटोसा. इथे मात्र जेल निसटलाय. चांगलं तिथे मात्र जाळ्यात बिंगलं होतं. हमें करे हो बॅटर ने देखील केलं होतं. ओ गुलगोंडी पिणे आयो हमें दुकान मातू. परंतु गोलंदाजाच्याच हातामधून तिथे मात्र जेल सुटलाय. क्या सुटोसा. गळ्यामध्ये दौड़ जो थाका पाव वाला तावड़ो पड़े टाइम मध्ये पाणी पिपो करजो. पुढचा बॉल इथे मात्र चेंडू सरळ आणखी एकदा शरीरावरती आदळतोय. या षटकातील दुसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडू हाताळ्यात 2च धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 3 षटकांचे पॉवर प्ले असतील. 10 षटकांचे सामने सेमीफायनल क्रमांक 1 मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवर दिनेश यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल आपण पाहूयात. दिनेश पटेल. इथे देखील चेंडू हलक्या हाताने स्टेर केलाय. शॉट्स करून लागला. तिथे मात्र चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळते. चांगली सुरुवात इथे मात्र कुमावत टायगर्स या संघाने केली आहे. इथे देखील मोठा खेळण्याचा प्रयत्न. काय केलं जातं मैदानामध्ये फुटबॉल खेळला जातो. चेंडू बॅटने मारला परंतु चेंडू पायाने अडवला. चांगली क्षेत्ररक्षण तिथे मात्र माध्यमातून पाहायला मिळते. क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 धावा. 1 ओव्हर 4 रन. मुक्सा 4 रन होने ऐसा 1 ओव्हर में. जगदीश जगसा हमें मला कॉम्बी फिल्म खाईना आहे दुका मातू क्या तो माझ्या हात पर गळा दुखे जागो. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं अशोक. पहिला बॉल आपण षटक क्रमांक 2चा पाहूयात. इथे चेंडू देखील फुल टॉस आणि चेंडू सरळ फाईल लेगला मार्ग झाला. 1 धाव मिळते. चेंडू काहीसा डीप झालेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक. गोलंदाज इथे मात्र वेगात येऊन चेल घेण्याचा प्रयत्न परंतु एक मेरे 4 रन ला दौड़िया पण कैच करनी हाथ में नहीं आयो. अयशस्वी. पण आ बात है कि भाई कीपर ने दौड़ना चाहिए. एका धावेसाठी मार्गस्थ झाला. ग्लव्स कीपर हाथ में रहता झटपट सबके पड़े कोनी हाथ मुंह ने हे जोड़ा बाउंड्री मार देने ऊपर कीपर साहब तो एंजॉय 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 योरसेल्फ सेल्फ डिस्टर्ब. 6 धावसंख्या झाली. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर ते सुले. गोलंदाजीच्या मार्कवर अशोक. पुढचा बॉल आपण पाहूयात. या बॉलवर देखील स्विंग आणि मिस.
बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. चेंडू डॉट असेल. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल आपण पाहूयात. फलंदाज जगदीश कशा प्रकारे तिथे मात्र बॅटिंग करतील. यावेळेचा फटका. इथं मात्र चेंडू लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षकाकडून. इथं झालाय शॉट मात्र जेल निसटलाय. वटे पानी घणो पड़ियो वटे धीरे धीरे आराम थी अपरे सोका सका जाता रही पण शरीर ने हमळो काय वटे हैंग लिपटे घणायो ए हुता रिपटे हो रिपटे रिपट पट्टी घड़ी है वटे पानी पड़ियो के जो रिपट पट्टी घणी है. यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. काय फटका सजवलाय. चेंडूला फेकून दिले डिपकाव कॉर्नरच्या दिशेने सीमा पार. मुक्सा एक सको था मुकेशच्या बाट खणखणीचा षटकार साधावा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. अप्रतिम असं लाईव्ह कव्हरेज पुरंदर टेनिस क्रिकेटच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय फटका तिथे मात्र सजवलाय. दुसऱ्या षटकांमध्ये पहिली बाउंड्री येताना पाहायला मिळते 6 धाव्यांसाठी. एक चक्को वेगे कुंभेश्वर महाराज की जय. यावेळेचा चेंडू लॉंग दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत. चेंडू जिंकले आणि चेंडू सरळ जाईल बाउंड्रीच्या अगदी लगत सीमा पार. 4 धावे. देखो कुंभेश्वर छोरा अक्षयो ओ बुपाडो घणो बजावे रे तिथे मात्र चेंडू आणि चेंडू सरळ 4 धाव्यांसाठी. अक्षय खनारिया उपाडा कम बजाओ ओ वॉक्यो मन लागे मेळा मुला 10 रुपये મને લાગે હેડો છે ओ वाटे लागे की सारस बाग मते हँग रात्रा रोज. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 17 धावा. अब मैं कौन नाम है यावेळेला स्विच इट जगदीश गणपत सेठ संघासाठी तिथे मात्र गणपत सेठ ने कोई फील्डिंग की दी है. धावा वाचवताना पाहायला मिळतात. जग में जीवता रही जो गणपत सेठ फील्डिंग थोड़ी धन्यवाद है ने वेड़ो शॉट जगदीश कालो और खेलियो सा मेडिकल माधु में आयो है दवाई लेने कॉमी फ्लेम की गोली. ओ देखो सर बिग हिट. ये कोई ना बॉल खींची है षटकार 6 धाव्यांसाठी. जगदीश बॉल घी भी रे आ था 9 मध्ये पडला 5 रुपये बॉल आहे एक फाशी आई कोई बघ मंगेश काका काय सांगते बघ तुला जगदीश कालोर. वेल शॉट. कैसा राम जी खीसे में से हाथ बाहर निकाल दो तावड़ा पड़ रहा है बहुत. मिस्टर स्ट्रोक व्हाट अ कैच. ओ केस क्रमांक पहिला आघाडीचा जगदीश कुमार सरेला बैक टू द पवेलियन. पकड़ो केस ने पकड़ो मैच जल्द वाली बात है. पकड़ो केस ने पकड़ो मैच पकड़ो मैच ने पकड़ो कैच ने पकड़ो मैच. केसर अभी धन्यवाद दीदो सा टाबर ने कप्तान साहब भी धन्यवाद लेनी चाहिए. क्या टाबर होशियार वे कोई यो हमें ऐसा कृष्ण धनारिया हमें कृष्ण धनारिया ये अपोरे बहुत भारी है ने 2 ही पड़े शॉट मारा के
हेलो हेलो अब मैं ऐसा कृष्ण धनारिया आया है हेलो हेलो अरे किरणा दुकान है सा नवीन बॅटर मैदानामध्ये येईल अष्टपैलू खेळाडू हमेशा कृष्ण धनारिया मागच्या जगदीश का आउट हो गया कैच बहुत शानदार लिया है ना मैं बॉलर इथे आखून very टप्प्याचा चेंडू आणि आणखी एकदा मिस्टर स्ट्रोक अरे इथे मात्र जेल निसटलाय. कोई नहीं हाल है कोई नहीं ध्यान नहीं करनी इथे मात्र पर कृष्ण ने एक दिवदान मिल जाओ देखो हमें कोई दिनेश यंदा आपण क्षेत्ररक्षण करताना हमें पाहतोय. कोई लाभ उठा वो मागच्या- हैंग देखो है के एम्पायर दी लड़ाई करतो रे देना नहीं आए मोटी मजे करूंगा मैं तो कमेंट कर रहा था मैं तो मजा करो कोई ध्यान को नहीं मुक्सा अच्छा ये नो बॉल एम कस्टमर खिलाड़ी बोल रहा है बॉल का बॉलिंग का एक्शन थोड़ा बरोबर नहीं है थ्रो बॉल बोल रहा है ऐसा ऑब्जेक्शन ले रहे बैट्समैन कृष्ण धनारिया हमें हाले अपने जाओ दो इंटरनेशनल मैच को नहीं आड़ो जाओ दो खेला दो मुकेश ओ उठे ने मारियो ने एम्पायर क्या देना ये एम्पायर का इशारा 4 रन मुकेश चांदोरा की तरफ से तीसरा ओवर प्रगति पर मुकेश चांदोरा अरे साहब मुक्सा पौनी तो बिजनेस है जने बिस्लरी कैन लागता है नहीं 5 लीटर 10 लीटर 1 लीटर 200 ml आधो लीटर 20 लीटर 10 लीटर वरना ऑर्डर दे दीजिए सा मुक्सा ने मुक्सा आज खेले रही पर मुक्सा भाई बेटा दुकान मत बैठा जाओ वे डिलीवरी कर दे हाँ सा खचा खच भरीजो सामे दर्शकों थी स्टेडियम ओ कोई तो रे मुक्सा ओ कटू काढ़ियो थू ओ कटू काढ़ियो रे ओ कोई काढ़ियो थू बढ़िया ये भाग के 2 रन पूरा किया मुकेश चांदोरा ने चाय पिलाओ कृष्ण धनारिया अभी स्ट्राइक पे स्ट्राइक रेट पे षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती चाय दो केस श्री कुंभेश्वर या अरे अध्यक्ष संघाची साहब को चाय दो 32 धावा एका गड्याच्या मध्यमध्ये 3 ओवर 32 रन कृष्णा धनारिया स्ट्राइक पे 3 ओवर 32 रन एक मुकेश चांदोरा का जीवनदान मिला हुआ है देखते हैं क्या लाभ उठाते हैं और कृष्णा को भी एक मिला हुआ है जीवनदान तो देखते हैं क्या लाभ उठाते दोनों एक दोनों का जीवनदान मिला हुआ है देखो वरना कतरो लाभ उठावे देखो अभी हमें कोई शंकर सेठ घनी ध्यान कर दिया है शंकर सेठ थोड़ा चाय पिला दो अरे शंकर भाई थोड़ा ठंडा ठंडा पानी पाओ नून की कूदे को निकाल ये एम्पायर का इशारा नो बॉल उठाते फ्री हिट 33 रन देखते हैं अभी फ्री हिट का कितना लाभ उठाते कृष्ण धनारिया फ्री हिट बॉल है सा ओ मारियो रे मारियो उठा ही नहीं मारियो तो गिरे ये एम्पायर का इशारा 100 रन चकड़ी ओ फटकार मारियो फटकार फ्री हिट में फटकार कृष्ण धनारिया फटकार 39 रन 39 रन वे सा ना बच्चे मर सूर से बीमार वे गया नहीं तो हमें तक तो 6 चक्का लगा हुआ एक बॉल में जाना बच्चे वो वेरे उठे ने मारे लेफ्टी शॉट क्या गए देखो आज सूरमा खाना आया कृष्ण धनारिया ये एम्पायर का इशारा 4 रन गेंद सीमा रेखा से बाहर बाउंड्री लाइन से बाहर 43 रन
काय फटका तिथे मात्र सजवलाय बॅकफुटला जाऊन कट स्क्वेअर कट टकाटक 4 धाव्यांसाठी. चौको, एक चौको मारियो. 4 धाव्यांसाठी तर मात्र काय फटकेबाजी सुरू आहे. नो पंचांचा बॉल, इशारा. फ्री हिट. देखते हैं अभी कृष्ण धनारिया वापस क्या फायदा उठाते बॉल हैं इसका. असेल. पाहूया आता फ्री ना मैं खतरा होने 48 रन बढ़ गया सर टीम स्कोर व्यक्तिगत अशा स्कोर प्रकारे फटका सजवेल. ने दोन कृष्ण चेंडूंमध्ये. धनारिया स्कोर वेगियो सर 15 रन पॉस बॉल में कोई बात है. खाटी शाह कहीं आया है. અમે ચોકો ચોકો ગયો નહીં તો ગૌતમી પાટીલ ડીજે રિમેક્સ લાગીલા ગૌતમી પાટીલ ડીજે રિમેક્સ सॉन्ग नो बॉल का इशारा कंटिन्यू फ्री हिट कंटिन्यू कंटिन्यू फ्री हिट वाह नो बॉल एम्पायर का फिर से नो बॉल का इशारा हेलो हेलो कुंभेश्वर महाराज की जय. योगेश मैं मनोज अक्षय खनारिया भाग रहे AK-47 पानी पिलाने के लिए. जो भी निर्णय रहेगा एम्पायर का लास्ट डिसीजन है. एम्पायर से बहस कोई ना करे. सभी प्लेयर को रिक्वेस्ट है एम्पायर से बहस ना करे. अगर आपको पता रहेगा हेलो हेलो
हेलो हेलो अरे साहब હું કહું છું વટે પાણી પડ્યો પર ધીરે ધીરે લાગેલા ખાલી ફોકટ કોઈ મજો નહીં આવે પછે કોઈ ઇન્જન હો जाला આડ વાસ્તે ઓય अरे इकडे खेळला तिकडे मारा षटक क्रमांक 14 मैदानामध्ये सुरू आहे. 56 धावा झाल्या. तिथे देखील चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल परंतु चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. 2 धावा होतील. 4 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्यात. महागडे षटक या पर्वामधील अगदी महागडे षटक ठरताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल स्विच इट. काय फटका तिथे मात्र सजवलाय. प्रॉपर टायमिंग आणि चेंडू सरळ जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. सीमारेषा पार. चौको क्रिस्टच्या बॅट बंद होते. खणखणीत असा चौकार. 4 धावा. 5 चेंडूंमध्ये तब्बल 30 धावा खर्च झाल्यात. कथा हो जाए एक चेंडू अजून देखील शिल्लक. वर आली का? ओवर 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 एक बॉल अजून बाकी आहे. पंच 4 चेंडू 9 बॉल आलेत आणि 5 लिगल डिलिव्हरी. पुढचा बॉल 5 बॉल झाल्यात. 62 धावा. पुढचा बॉल इथे बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होईल. फेकी होईल. तोपर्यंत पाहिल्यात तर एक धाव मिळती. षटक क्रमांक 4 चा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती श्री कुंभेश्वर या संघाची 63 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 ओवर में 63 63 रन वेगेगा. मंगेश भाई मालेश काका टीम बहुत भारी लग रही है हमें. पोजीशन बहुत भारी वेगी हमें. रन घना बढ़िया देखो. चला षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल गोलंदाजीच्या मार्कवर. बॉलिंग एंड पे सामने कृष्ण धनारिया. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होते. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजवलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मध्ये बहुत सीमा पार. चौकार. 4 धावा. षटक क्रमांक 5 पहिल्या चेंडूवरती चौकार. लागे मना में 8 शतक मारी हो कृष्ण. और राबुडू हा खाना है. हाँ जात राबुडी खाते हवा के बटाटा हा खादो के समोसा ने वाला समोसा ने चटनी बटाटा का वण में आवे. ओ कैश ओडियो सा
अरे मुंह करे कहूँ आपने हाणे जो सा मारो कोई क्या नहीं हणे दिया है वाटे पानी पड़ियो है वाटे जाए धीरे धीरे कोई बॉल की कोई बॉल शंकर जी बॉल दो बारे किए बॉल शंकर भाई ओ शंकर भाई बॉल दो बॉल बारे किए शंकर भाई बॉल दो बॉल बारे की शंकर भाई मां तो कोई भाई 13 बॉल 33 रन कृष्ण धनारिया और 10 बॉल 29 रन मुकेश चांदोरा। शानदार बैटिंग दोनों की। षटक क्रमांक 5 प्रगती पटवरती सुरू आहे. तब्बल 78 धावसंख्या झाली एका गडाच्या मोबदल्यामध्ये. काय बॅटिंग इथे आपण दोन्ही बॅटर्सची पाहतोय. आणखीन एक फटका सीधी बॅट नो बकवास चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. 82 धावा झाल्यात. काय फटका तिथे मात्र सजवलाय. चौकाराच्या मदतीने दोन्ही बॅटर इथे मात्र 33 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. मुकेश आणि कृष्णा ही मैदानामध्ये जोडी पाहतोय. आणखी एकदा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट परंतु चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल आणि चला 1 मिनिट झालेत. फिल्डिंग समजून घ्या. षटक क्रमांक 6 सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर गणपत यांना आपण पाहतोय. 82 धावा तब्बल झाल्या आहेत. अजून देखील अर्ध्या डावाचा खेळ शिल्लक आहे. 5 समाप्तीनंतर 82 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर गणपत. पाणी पिया दो तर लागी दिले सर बाहेरून या. चला गोलंदाजी मार्कवर गणपत. पहिला चेंडू. दोन्ही बॅटर आपण पाहिले तर अगदी संयमाने खेळताना पाहायला मिळत आहेत. 33 धावा वैयक्तिक खेळी दोन्ही बॅटरची. पुढचा बॉल कृष्णा. ते देखील चेंडू ब्लॉकल पद्धतीचा समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होते ती 83 धावा. 83 या वेळेचा चेंडू देखील डान्सिंग डाऊन द विकेट परंतु पॅटर्न बॉलचं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. कडा घेऊन 5 ओवर में 5.2 में जातो. 83 भी ऐसा बतावेरी आटे ऑनलाइन. मुकेश चांदरा 33 व्यक्तिगत स्कोर ने कृष्ण धनारिया 34 रन. मन लागे दो पसा मारी हमें लागे तो मैंने हमें एडो छे पर को के नहीं सको खेल कूदे. ओ देखो सा मुकेश चांदरा शॉट देखियो इथं मिस टाइम स्ट्रोक. वो तो गियो चेंडू इथं मात्र छूटो सा क्या छूटो सीमारेषा पार चौकार. छूटो ने 100 कोई गियो. एम्पायर का इशारा 4 रन. अरे गौतमी पटेल का गाना लगाओ रे.
मुक्सा गोतनी पाटील सॉंग हणी हणी चक्का ने चौका मारे बेटा 87 धावा झाल्या आहेत. टेम्पम फरक आहे गोतनी पाटील गीत गीत लगावे छोटा हाथी में आणखी एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. बॅक टू बॅक 2 चौकार या वेळेला एम्पायर चार रन. मात्र चूज केले. बाउंड्री आणि बारे. चेंडू सरळ जाईल सीमारेषाच्या अगदी पलीकडे 4 धाब्यांसाठी. 41 धावा वैयक्तिक खेळी 15 चेंडूंमध्ये 15 गेंदों में 41 रन. यहाँ पर मुकेश के बल्ले से आते हुए आगे बड़ी बड़ी ने चौका चक्का ठोके सा मुक्सा तो इथे देखील चेंडू वेल प्लेट प्लेट तो बहुत भारी की दो मन लागे वो एस कवर में पहली बार सेट केला आहे. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तिथे वो एस कवर में मुझसे पहली बार प्लेट की दो मन लागे मैं अड़ो कैप्टन साहब बहुत खुश हुए रे मालेश काका भाई शंकर सेठ बहुत खुश हो रहे ये घुमा के मारा है घुमा दे मारा बालाजी गमड़ गमड़ घोटो देखो सीधो 1 रन वियो सा षटक क्रमांक 6 चा खेळ संपलाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती वो कैप्टन साहब ने कहो शंकर जी ने थोड़ा नीचे बापा पग दुखी फील्डिंग में दौड़ना पड़ेगा तो बैठ जाओ कुर्सी माते पग दुखे रहा है भाई पग दुखे लपत को लगा रहे पग दुखे रे पग दुखे तो कुर्सी मत बैठ जाओ सा. शंकरलाल जी मालविया टवाली वाले राज हार्डवेयर करीनगर कृष्णा धनारिया बूटोरी वा कोई के लेस भी खली जाओ बॉडी हमें टाइट दौड़ी दौड़ी ने 6 ओवर मध्ये 93 1 विकेट. कृष्णा धनारिया थोड़ा बॉल में 35 रन बनाया सा 4 चौका ने 2 चक्का गगन सुमी चक्का ने मुक्सा पर भी हो बॉल में 6 चौका ने 2 चक्का ओ मेरे घुमायो कैश वे कि नहीं वे सूटो सा कैश मत छोड़ो रे कैश पकड़ो साहब कैश पकड़ो ने मैच पकड़ो कैसा राम जी हाँ कैच पकड़ो ने मैच पकड़ो कैसा राम जी हाँ मैथमेटिक्स बॉल है ये एम्पायर का इशारा वाइड बॉल 1 रन की और बढ़ोतरी स्कोर में 96. मैं ऑनलाइन देख के बोल रहा हूं कोई कम ज्यादा होए तो उसका देन मत कर जो क्या मत अतरविया मत अतरविया यू मत कर जो भाई कोई नहीं को मैं तो ऑनलाइन देखिन बोलू रहा हूं. अरे यार भाई सारी टी ये मुक्सा आउट हो गया सा मुक्सा मुक्सा आउट हो गया सा मैं योगी योगी आदित्यनाथ जिसको योगेश बोलते हैं हम प्रेम से योगी हाँ सा योगी आया सा योगी कपड़ो दुकान में भैया ने मेले नैना आनंद ने कहीं मुँह खेलू पर थू आई मुँह खेलू मुझ गया बाद थू आई तो हमें आया सा योगेश बागरेचा मालिश का बहुत खुश हो रहा है मां कसम वो पनीर हा खा तो रात अपन फोन किया था योगेश ने पनीर मटर पनीर की सब्जी खाई के मुंह ए मत बजा रे कोई प्लेट की दो सा एड़ो प्लेट तो पोहरी कौन तो जा रहा ऐस की दो लागे मैंने मेड़ो से अच्छा एक बॉल है तेरे वास्ते काले योगेश को छोड़ा है तो वो कहते पापा चक्का मारो चक्का मुझे पापा चक्का है टेंशन मत लो मारने वाले अभी चक्का मारेगा
योगेश बागरेचा। कृष्णा। अरे आनंद भाई बहुत खुश हो रहे हैं वहां पे खड़ा खड़ा, देखो आया लगता है दुकान बंद करके। अरे फैशन के मालिक योगेश बागरेचा जाने कपड़े दुकान कपड़ा सही है नहीं, पर योगेश दुकान में जैसा लेडीज वेयर, ओनली लेडीज वेयर है। ये एम्पायर का इशारा, 4 रन सीधा बाउंड्री से बाहर। टीम का मुकेश चांदोला का व्यक्तिगत स्कोर 42 रन, बहुत अच्छा। 101। 100 अरे सा शतक लाग गयो सा टीम रो। दोरे बहुत साझेदारी थी कृष्ण धनारिया ने गेल कौन देखो, अरे कौन करे कौन दुखे बस 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 मंगेश भाई बस, कान दुख रहे। दोनों की बहुत अच्छी साझेदारी हुई, बहुत अच्छी दोनों की साझेदारी हुई। कृष्ण धनारिया एंड मुकेश चांदोरा, सुगालिया वाले इंगोला वाले मुकेश चांदोरा। एम्पायर का इशारा, वाइट बॉल। वो तावड़ो घणो लागे ढूंढो, कड़क पड़ गयो, मैं तावड़ो मैं तो हूँ गयो, पर कोई हमें बॉल ही सपटी जाए बेटी। आ देखो वेल फील्ड यो फील्डिंग करनी पहला कितनी रहती नहीं तो अतरा रन नहीं बनता। कैसा राम जी आपकी टीम ने कैच घना छोड़ा ऐसा, अतरा कैच नहीं छोड़ा था नहीं तो मैं अतरा रन नहीं बनता। मालिश काका ने शंकर सेठ मान लिया, बहुत खुश हो रहे। बहुत अच्छा बॉल है, इसको बोलते बॉल डिलीवर किया है, डिलीवरी नहीं डिलीवर। ओ कोई तो सपना शॉट है, नहीं ये तो गया, नहीं जाए। बहुत अच्छा फील्डिंग बहुत अच्छा किया है। और भाई साहब नाम तो पोको, और भाई साहब बॉल पकड़ी जानो, जीतू कुमावत बहुत अच्छा बैट्समैन, तो बहुत भारी है, फील्डर तो उससे भी भारी। और एक ये एम्पायर का इशारा, कृष्ण धनारिया क्लिंग बोल्ड, अभी क्लिंग बोल्ड कृष्ण धनारिया मात्र 4 रन से सूखे, 5 रन से सूखे 50 पे, 5 रन से, मात्र 5 रन से। 23 बॉल 45 रन, 23 बॉल में 45 रन कृष्ण धनारिया। अभी आगमन हो गया है सुरेंद्र चांदोरा, दोनों काका बाबा का लड़का है, मुकेश चांदोरा और सुरेंद्र चांदोरा, सुगालिया वाले के इंगोला वाले। अभी स्ट्राइक पे है योगेश बागरेचा। हेलो 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 हेलो, अरे बुंगो मत बजाओ रे, मैक चालू बंद जोड़ो है। हेलो हेलो, योगेश कौन नाम? ये पूरी तरह से बीट हुए योगेश बागरेचा। आ बॉल है तीसरा भाई सौगन मने एडी बॉल वे नहीं बा कतरा भैया 8 ओवर में 106 रन बन गया सा, 3 विकेट। दो बॉल डॉट 8.3 बॉल 106 रन, लास्ट ऑफ 3 विकेट। ये घुमा के मारा है, अभी देखना एम्पायर का क्या इशारा आता है। ये एम्पायर का इशारा, 4 रन, बाउंड्री लाइन से बाहर, सीधा 4 रन। सॉन्ग लगाओ कर राधे राधे। झापुक झुपुक उसको अभी सूरज चौहान, झापुक झुपुक बिग बॉक्स विजेता, उसका मौसम है भाई योगेश बागरेचा। ये आसान सा कैच तोड़ दिया, वो भी योगेश बागरेचा का। अभी देखते हैं योगेश क्या फायदा उठाते हैं।
कैच छूटा और मैच सपना टूटा और मैच भी छूटा पर सपना तो सबसे पहले छूटा। दिनेश जी घना तावड़ा मत भरो काळा पड़ जाओला वॉइस कहू नहीं बचे कोई घना काळा पड़ जाओ ध्यान जाला मार ओ कोई शॉट है तो रे एनो शॉट ही खेले तू અને સુરેન્દ્ર પર થકાય તું દોડી દોડીને सुरेंद्र पर थाकेला दौड़े दौड़े योगेश माल बागरेचा ये गोपी भाई जा रहे इधर से गोपी भाई हमको दोनों दोनों मैच हरा दिया गोपी भाई ने मजा नहीं आया योगेश टक टुक टक टुक टक टुक जापुक जुपुक पारी के 9 ओवर समाप्त 115 रन लास्ट 6 बॉल देखते हैं कुंभेश्वर क्या जलवा दिखाता है। दिनेश जी सोच में पड़ रहे हैं कि हमारा केसर राम जी बाहर जाएगा। हेलो बोले कुंभेश्वर महाराज की जय बोले बसा बस महादेव की जय कोई भी हो सा कोई भी हो शर्ट फाट गयो सो दूसरी टी शर्ट पहन दो सा फाटी बात कोई नहीं पर हाले नहीं नहीं भले दूसरा दूसरा वे तो हाली ला नहीं तो एक्स्ट्रा प्ले पहना दो लाग जाला बाकी कोई ध्यान रख दो सा देखो ले लो सा कन्ने भी फील्डर ले लो आप कोई नहीं ले लो देखो सा लागी वे तो देखो सा कोई लागी तो कोई नहीं ध्यान रखो लागी कोई कैसा राम जी ओ कैसा राम जी लागी कोई बना रहे दवाखाना बताओ सा लागी बात के मुंह पहले कहूँ हार कोई कहूँ बटे पौड़ी पड़ी है कोई लाग जाला बाकी कोई नहीं वो कहूँ नहीं मारा मंगेश भी पड़िया था बटे शंकर जी अब जाए तो जाए हारे तो हारे पर सौ को जाए फुला पर बटे निशो नहीं पड़ना पड़े कोई लाग जाए बाकी को ओ हेलीकॉप्टर क्यों बस साहब बटे रहो ध्यान रहिए साहब हेलो 10 नंबर जर्सी 10 नंबर जर्सी बटे पौड़ी पड़िए ध्यान रखियो सा नहीं वो एक रंग भाग के पूरा किया सुरेंद्र चांदोला ने बहुत अच्छा रनिंग बहुत भारी है सुरेंद्र का 115 रन हुआ है 116 9.1 डंडा 3 उड़िया सा डंडा 3 हाँ ओ कोई तो एम्पायर का इशारा 4 रन ई चौकार एक चौकार सुरेंद्र बालानी कोई नहीं पहला करनी चालू पड़े रात रात प्रैक्टिस करनी पड़े अरे बटे लाइट में तेरे मैच जाता बटे खेलने बटे नाइट प्रैक्टिस टर्फ पे हड़पसर में बहुत बड़ा टर्फ बना हुआ है जिसको भाड़े से लेना है वो भाड़े से मिलता है वहां पे ओ कोई तो रे कौन बैठो भाई यार ओ चक्को सुरेंद्र ने ओ सुरेंद्र चक्को मारियो ओ चक्को रोज बैठो खेले बैठे रोज लेदर मत खेले अब नहीं मार खेला नहीं किया एकदम नहीं मुख से थको जात हुआ तो बटा 11 बजे
हेलो 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 ये लापटा शॉट बोलते हैं इसको, लापटा शॉट। सुपर नहीं, लापटा शॉट, लापटा शॉट। एम्पायर का इशारा, 4 रन। सीमा रेखा से बाहर। बॉल भी गमी जेला, ध्यान रखो। हेलो सा देखो सा वटे वड़ा प्लेयर घड़ी तो नहीं लगी सा, मेहरबानी करने ऑपर है बामा साहब, देखो सा वटे जाइने घड़ी तो नहीं लगी है। नहीं 100 ये एम्पायर का इशारा, 4 रन। सुरेंद्र बहुत खुश हो रहा है लगता है अभी अभी, सुरेंद्र बहुत खुश हो रहा है अभी। अभिषेक शर्मा ने जैसे शतक मारा था ना, वैसे वैसे 30-36 बॉल में तो बोल रहे थे ना बैट में स्प्रिंग लगता है, वो पाकिस्तान के प्लेयर बोलते, वैसे वैसे सुरेंद्र का बैट को भी तलाशी लो, स्प्रिंग तो नहीं लगा हुआ है, हैं? 4 रन। एम्पायर नो बॉल है क्या? नो बॉल, फ्री हिट। एम्पायर फ्री हिट, चौकार। ओ लास्ट बॉल सा, लास्ट बॉल। ओ मेरे एक ये पकड़ ला, ये गया। 4 रन। ये एम्पायर का इशारा, 4 रन। कोई मंगेश भाई और शंकर भाई, मालेजी बागरे साहब, वहां पे प्लेयर को देखे हो, कुछ ज्यादा तो छोटे हैं उनको, बड़ी मेहरबानी होगी। और जेठाराम जी टाक प्लीज, जेठाराम जी टाक प्लीज, वहां पे देख के हो, वो प्लेयर को ज्यादा तो नहीं लगी है। मालेश जी बागर शाह और शंकरलाल जी मालविया, फॉर्म राज हार्डवेयर, करीमनगर, माउंट वाली चौक। प्लीज केसाराम जी जल्दी जल्दी भागिए। हमेशा एम्पायर ने थोड़ा काले ठंडा कराओ, ठंडा ठंडा पानी थी, नहीं तो ठंडा ठंडा पानी पाओ एम्पायर साहब ने। हेलो अरे सा केसाराम जी वणन देखो, वने क्या चक्कर आवे रही जाओ, थोड़ा दवाखान लेगो सा भाई, वणन चक्कर आवे जाओ, देखो सा दवाखान लेने जाओ सा। बताओ हकीकत के थोड़ा ज्यादा सीरियस सीरियस नहीं होना चाहिए, ज्यादा सीरियस नहीं होना चाहिए भाई, कोई नहीं सा। दवाखाना बनाओ, बताओ सा दवाखाना में।
एरिया है। जल्दी फील्डिंग जमाओ, 2 मैच मेरे बाकी है साहब, फील्डिंग जमाओ जाट, 2 बच गया है। પછી અંધારે પડેલા તો પછી કહેલા મને બોલ નહીં दिखे ને वो नहीं दिखे, પછી અંધારે બોલ कटनी આવે ને कटनी जाए, ऐस दे ने પછી डांग की मत लागती पर कटी दूसरी जगह लागे। हेलो मुकेश है मनोज भाई थोड़ा वॉकिंग कर रहे हैं। अगला मैच मनोज बागरेचा कौन नाम दुकान लो मनोज भाई सोने चांदी के व्यापारी। अब मैं तो होने चांदी भाव घणो वधे जेने कारण होनो 1 किलो बढ़िया गए वो तो न्याल वे गयो। 1 किलो होने सीधो 8 लाख रुपये वधियो नहीं मारे, सीधो 8 लाख कने के अतः अभी एक दिन में नहीं कमाओ, मतलब एक दिन में कमाओ, अभी तो जिंदगी भर नहीं कमाओ 8 लाख। अरे काला 8 लाख वधे नहीं रे पे लंगूर देखे कोई क्या देखो 86 है 86 मीनो भरे पहला करता था 78 निकी दो हर हर महादेव बोलो बसा बस महादेव की जय। अपुक जुपुक मैच अभी अभी रंगारंग कार्यक्रम चालू हो रहा है। श्री कुंभेश्वर महादेव और बाकी टीम है केशाराम जी की टीम का नाम नहीं मालूम पर केशाराम जी उनकी टीम का मैच हो रहा है अभी। चला फील्ड लवकरात लवकर सजून घ्या। हेलो 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 श्री कुंभेश्वर संघ ऑपर फील्डिंग जट लगे लो अभी। हेलो बॉल खराब मत कर योगेश, बॉल खराब है रही है, नई बॉल है पता है। हेलो चालू है क्या? हेलो 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 सा हैंग जना हणजी जो सा रोम रोम हैंगोनी अपर साहब भोजन तैयार रह रही हो सा कौन जयमती साहब मेहरबानी करने वो टेम्पो पड़ियो देखो बावड़े नीचे टेम्पो बटे तैयार रह रही हो सा 1 घंटा बढ़िया में चालू हो जाएगा 1 घंटा बढ़िया में भोजन चालू हो जाए तैयार रह रही हो बढ़िया गरमा गरम पता जो सा ने हमें जो ऑनलाइन देखे रही सा वे नेड़ा पा वो तो वाह देखा ने मैच जो घरे बैठे बैठे देखे दुकान माते हैं ने कोई किरणों माते हैं कोई कपड़ों माते हैं कोई होनसंदी माते हैं कोई सैकड़ों माते हैं ने देखो वे मैदान में आवड़ा जो नेड़ा नेड़ा है के दायरी ने करवेनगर ने वारजे ने उत्तम नगर ने दायरी फाटा ने अंबेगांव पठार ने नरेगांव ने बत्तवाड़ी वडरवाड़ी जनवाड़ी चला 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 वडरवाड़ी दत्तवाड़ी जनवाड़ी चला नेक्स्ट स्टेशन वारजे આગળનો જન્માંક સ્ટેશન વારજે માલવડી ગુજરાતી બીઆરટી બસ है કે यू बोले આગળનો જન્માંક સ્ટેશન વારજે માલવડી।
हेलो मालेश काका, जल्दी जल्दी फील्डिंग लगाओ। शंकर सेठ, जल्दी जल्दी फील्डिंग लगाओ। ताओ पटेल घोड़ो केसाराम जी। क्यों बड़ा प्लेयर तो आई नहीं लागी को बने होंगे खड़ी। हेलो हेलो महादेव ऑटो पार्ट्स के मालिक श्री सोनू बोरावर। AK-47 AK-47 वहां पे ध्यान रखे, थोड़ा पानी है और पैर बहुत फिसल रहे हैं वहां पे। क्या चलिए जल्द से जल्द बैटर मैदान के अंदर जाइए। ये तो बड़े बारे मिने जाए अरे बरसात में नहीं जाए, खाली बरसात में नहीं जाए। मालिश का कर श्री कुंभेश्वर ये टीम हेलो। ने अक्षय 143 रन बनाए। अक्षय 44 खनारिया, का लक्ष्य यहाँ पर कुमावत टाइगर्स ये अक्षय खनारिया, टीम के लिए दिया है। अक्षय हेलो हेलो श्री केसाराम जी से अनुरोध है कि जल्दी से जल्दी अपने दो प्लेयर भेजे। श्रीमान श्रीमान केसाराम जी, श्रीमान केसाराम जी अपने प्लेयर जल्दी से जल्दी ग्राउंड पे भेजे प्लीज। वो तो जावा दे, वो अपर मैन है तो जाके बात वे तो बंदी बंदी पहले 3 गया है, बंदी पहले 3 गया है, वो मैन है। हेलो 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 हेलो
रिमझिम. हॅलो हॅलो बारा वाला मग हॅलो हेलो कैमरामैन फोकस. कैमरामैन फोकस. दूसरे सेमीफाइनल का टॉस होने जा रहा है. हेलो कुमावत किंग्स वर्सेस सेमीफायनल क्रमांक कैमरामैन फोकस करो. झापूक झुपूक. कॅमेरामॅन हेलो मेरे को तो साला है क्या नाम वाला. हेलो कैमरामैन दूसरे सेमीफाइनल का टॉस होने के लिए जा रहा है. हाँ ओके 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 दो टेंशन. गोविंद सेठ आ जाओ. गोविंद सेठ आ जाओ. कोई बहसबारी नहीं करने का. आ जाओ. ओके ओके गोविंद सेठ प्लीज. ओके ओके. अरे दो में एक साउंड दिलो. अरे मत लड़ी जाओ. दादा पचे आवड़ा आवड़ा. दूसरा मैच सेमीफाइनल टॉस वेरियो सामे. कॅमेरामॅन फोकस. सेमीफायनल Focus, क्रमांक focus. 2 चा इथे नाणेफेकीचा कौल केला जातो सर. इतर श्रीकृष्ण यंगस्टर्स विरुद्ध कुमावत किंग्स ही मॅच आपण सेमीफायनल क्रमांक 2 पाहतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. कुमावत किंग्स हे संघाचे कर्णधार इथे मात्र कॉल करतील. हेड्स कॉल केलाय आणि टेल्स इथे मात्र पडलाय. श्रीकृष्ण यंगस्टर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बॅट फास्ट. तर निर्णय मागचं कारण काय नाही तसं काय नाही. तरी स्ट्रॅटेजी असेल सर. सेमीफायनल आहे. फायनल साठी लढत आहे. गोविंद जी हरमी जी अपन टॉस जीते क्या कोई वास्ते से बैटिंग ली थी. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. क्या यूज बैटिंग हरमी जी अपन इनको वाशा. चला मॅच कडे वळूया. दुसऱ्या डावाला सुरुवात. 144 धावांचा पाठलाग. इथे मात्र कुमावत टायगर्स या संघाला करावा लागेल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यू मिस. आय डेफिनेटली दांडी 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 गुल. बॅटर क्रमांक पहिला इथे बाजून तंबूच राहिला. बॉल चुका. दांडी गोल. यहाँ पे विकेट मिलते हुए बॅटरचं आपण पाहिलं तर शानदार आपण बॉलिंग का dedication प्रदर्शन. मागच्या डावामध्ये थोडीशी डोक्याला आवड ना इजा झाली झाली तर होती. खाटी साहेब परंतु निर्णय त्या एवढं फलंदाजाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हेलो हेलो निर्णय काहीसा अयशस्वी ठरला. परंतु प्रयत्न चांगला आहे. उड़ा दिए. Well played एक असेल चांस sir. उड गए. विकेट गिरेगी सा एक 0 रन माते. आमके मुक्सा विकेट पडली तर मुक्साच कह रहे का आमके पोणी मारी मा तरफ थी है मैदान में हंगोरी. हेलो दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॅटर इथं मात्र बा 2 तंबूच्या स्थितीला परताया. नवीन बॅटर सचिन. यावेळेचा चेंडू आखूट टप्प्याचा फाईन लेगच्या दिशेने जातोय. सीमारेषा पार. दुसऱ्या डावातील पहिला चौकार 4 धावांसाठी. काय फटका तिथे मात्र सचिन यांच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. नावात सचिन आहे आणि सचिन नाव म्हणलं की आपल्याला भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची आठवण येते. गॉड ऑफ क्रिकेट त्यांना ओळखलं जातं. त्याच नावाचा बॅटर इथे मात्र बॅटिंग करताना पाहतोय. पहिला चेंडू चौकार. डावकऱ्या शैलीचे फलंदाज आहे. इथे आणखी एकदा त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसलाय. धावबाजाची संधी आणि इथं मात्र ती संधी गमावली. आघाडीचा बॅटर इथं मात्र धावबाद झाला असता जर ते विकेटला चेंडू लागला असता. जर आणि तर हेलो और रनआउट मिस वेगी सामे एक मुकेश चांदोरा ने हाथी ये उठा के मारा है. वहां पे योगेश है.
पंच 1 मिनिट आत अंपायर टू डायरेक्टर तिसऱ्या पंचांकडे इथे कॉल केलाय. षटकार की विकेट आहे, पाहूयात. ओ युटी बॅटर आउट असेल. आउट आउट. बॅटर आउट असेल. बॅटर क्रमांक दुसरा पहिल्या षटकामध्ये योगेश catch बहुत बढ़िया पकड़ी हुआ है. अप्रतिम असा जेल योगेशच्या माध्यमातून तिथे टिपला जातोय. योगेश कैच बहुत अच्छा पकड़ा है. योगी बाबा नवीन बॅटर मैदानामध्ये नाम प्लीज. यतीश. कुमावत किंग्स या संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय पुल करतोय अनसक्सेसफुल. लागोपाठचा दुसरा बॅटर इथे मात्र बाधून तंबूतच राहिला. बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. AK47 ने कैच पकड़ा है, बहुत अच्छा. अक्षय खनारिया. काय सेलिब्रेशन इथं मात्र झेल टिपल्यानंतर केलंय. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. पाहूयात या नॉकआउटच्या मॅच मधील विकेट हॅट्रिक होईल का. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक बॉल इथे मिस्टर स्ट्रोक पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू टिपेल. विकेट हॅट्रिक क्रमांक 2 या पर्वामधील मुकेश ठरतोय विकेट हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज. काय अप्रतिम अशी गोलंदाजी ते आपण मुकेश यांची पाहिली. टूर्नामेंट की पहली हैट्रिक है मुक्सर है. 4 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या षटकामध्ये 4 गडी देखील बाद केल्यात. दूसरी हैट्रिक. इथे मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये क्या बात है. मला के बिस्लरी में थोड़ा इनो नफरत लाके तो मैं से इनो मिक्स करने लेमन फ्लेवर हो गया जगह ताकत है बेटा ने. अप्रतिम अशी गोलंदाजी मुकेश यांची आपल्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 4 धावा ग्राउंड में तब्बल पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद केल्यात. अप्रतिम गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी महेश. योगेश बॉलिंग एंड पे. योगेश बागरेशा. योगेश माफ करा योगेश बागरेचा. मायरा फॅशन. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहूयात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर योगेश. पहिलाच बॉल इथे मात्र वेल लेफ्ट केलाय. चेंडू डॉट असेल. इथे देखील फुल टॉस. मिस टाइम स्ट्रोक. गोलंदाज तिथे मात्र स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपेल आणि अर्धी टीम इथे मात्र बांधून तंबूच्याच राहिला. 5 विकेट्स. षटक क्रमांक दुसऱ्याच मैदानामध्ये सुरू आहे. 8 चेंडू हाताळल्यात आणि 5 गडी इथं मात्र बांधून तंबूच्या साईडला परतल्यात. काय अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या षटकांमध्ये तब्बल 4 गडी बाद आणि या षटकामध्ये दुसऱ्याच चेंडूवरती एका गड्याला बाद केलं योगेशने. पुढचा बॉल आपण पाहूयात. अर्धा संघ इथे मात्र बाद झालाय. 4 धावा झाल्यात
आणि 5 गडी बाद झालेत. धावांपेक्षा विकेट जास्त पडलेल्या पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घेऊन चेंडू आणलाय. फेकी होईल तोपर्यंत पाहिलं तर एक धाव मिळते. 5 धावा आणि 5 गडीवाद. स्कोर 4 अगदी लेवल. विकेट आणि धावा इथे मात्र समान दिसताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू होता. इथे देखील चेंडू आपण पाहिला तर बॅटची कडा घेऊन लेग बाय स्वरूपाची धाव असेल. फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ झालाय. इथे आखूड टप्प्याचा चेंडू डाव्या स्टिकच्या अगदी लगत चेंडू हाताळलाय. चेंडू डॉट असेल. योगेश शिंदे आपण पाहिलं तर आपल्या षटकामध्ये इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर स्विंग आणि मिस. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. दो ओवर बॅटर क्रमांक 6 इथे देखील तंबूचाच राहिला. मुकेश सेट ऑन फायर. 5 विकेट ऑन द फायर. फायवर खोलला आपल्या या टुर्नामेंट मध्ये पहिला फायवर. सहा विकेट गया सा 6 विकेट. केसाराम की टीम रहा खुद केसाराम आउट हो गया. 6 रन माने 6 विकेट. कोई रोमांचक मुकाबलो हो रही है. 6 रन में 6 विकेट गया सा. अन्य के मुकाबलो रंगारंग कार्यक्रम. मुंह में भाल ना हो कोई. मुक्सा इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन मिडऑफच्या दिशेने धावबादाची संधी. डायरेक्ट हिट. काय अप्रतिम अशी आपण फिल्डिंग इथे पाहतोय योगेश यांची. ऑलराऊंड परफॉर्मन्स. मुकेश यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. 5 विकेट आपल्या षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने चेंडू खेळून दिला. लॉंगॉनला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. दुसऱ्या डावातील पहिला चौकार 4 धावांसाठी. टीम का पहला चौका. दिनेश कुमावत की तरफ पहला चौका टीम का. यावेळेचा चेंडू होता. इथे देखील बॅटर क्रमांक 7 इथे मात्र जाळ्यामध्ये अडकताना पाहायला मिळतोय. मुकेश सेट ऑन फायर. वैयक्तिक 6 विकेट पटकवण्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी अप्रतिम. वॉट बॉलिंग. मुक्साने 6 विकेट लीधा है. रन 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 किती झाले. 11 रन. ओनली 11 रन्स. Win the 7 wickets. Okay. 7 wickets. Hello. Batsman. 6 बॅटर इथे मात्र मुकेश यांनी दिनेश. आपल्या दोन्ही षटकांमध्ये मिळून पटकवलेत. काय दिनेश. गोलंदाजी इथे आपण कुमार. अप्रतिम अशी किरपान पाहतोय. रामजी. चला बॅटर लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
नवीन बॅटर मैदानामध्ये येईल स्ट्राईकवर. नवीन बॅटर स्ट्राईक घेतील. मुकेश गोलंदाजीच्या मार्कवर मुकेश सेट ऑन फायर. 6 गडी बाद येते मात्र आपल्या दुसऱ्या षटकामध्ये केलाय. 9 धावा खर्च केल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल दिनेश. पुढचा बॉल. अकूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र काय वेग त्या चेंडू मध्ये दिसलाय. 15 वेगाने अकूट टप्प्याचा चेंडू होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅट फिरवली जाते परंतु चेंडू डॉट बॉल. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू यॉर्कर आणि चेंडू निर्धाव. मुकेश षटक क्रमांक वैयक्तिक दुसऱ्या कोट्यामध्ये संपून संघासाठी तिसरं संपून ही धावसंख्या होते ती 11 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 4 करण्यासाठी. सुरेंदर सुरेंद्रनला आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहते. पहिला बॉलला सुरुवात. सुरेंद्र गोलंदाजीच्या मार्कवर. 7 गडी बाद झाल्यात. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. धाबाची संधी असेल आणि 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण होत आहेत. पुढचा बॉल आपण पाहूयात. जगदीश हॅलो. इथे देखील चेंडू शरीरावरती आदळतोय. चेंडू डॉट. वाईड बॉल. अवंतर धाव फार वेळानंतर. या दुसऱ्या डावातील पहिली अवंतर धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केले. इथे देखील स्विंग आणि मिस. आणखीन एक चेंडू डॉट बॉल. अकूट टप्प्याचा चेंडू. इथे देखील चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. कळकर दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. फेकी होईल. धावबादाची संधी. बॅटर क्रमांक 8 पाहूयात. बाद होता राहिलाय. कॉलिंग इथं मात्र काहीशी खराब आणि फेकी त्याहून देखील खराब पाहायला मिळते आणि 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. वाईड बॉल. हॅलो हॅलो. चार धाब्यांसाठी चेंडू गेलाय. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. या 4थ्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक. इथे झेल घेण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न काहीसा फसलाय आणि चेंडू डॉट बॉल. पंचांकडे अपील केली यष्टी रक्षकाने.
चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी आपला निर्णय कळवलाय. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. षटक क्रमांक 5 वर सुरुवात होऊन गोलंदाजीच्या मार्कवर श्रवण. पहिला बॉल इथे देखील फुल टॉस. झेलचा प्रयत्न इथे मात्र झेल निसटलाय. काहीसा सोपा झेल होता. त्यावर आपण एफर्ट पाहिलं तर त्याहून कॅज्युअल आणि झेल मात्र निसटलाय. फुल टॉस जखमेवरती मीठ चोळले. झेल सुटलाय आणि त्यानंतर पाहिलं तर चौकार. 4 धावा. यावेळेचा चेंडू अलॉंग दी ग्राउंड समोरच्या दिशेने क्षेत्रशक्ती जर तैनात असेल 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 27 धावा. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून देखील 3 विकेटची गरज. इथे मात्र श्री कुंभेश्वर या संघाला 3 विकेट आणि फायनल सरळ ग्रँड फायनल मध्ये प्रवेश. अजून इथे देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 प्रगती पटावरती सुरू आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात श्रवण यांचा. या वेळेचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये खेळलाय. 1 धाव पॉईंट बरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र जे खराब असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू 4 धाव्यांसाठी. हॅलो हॅलो. अक्षय लक्ष ठेव बर का. तिथे लय पाणी आहे. चिखल लय तिथे चिखल. काय पडल्या वर लागतील. काय हात पाय मोडतील. अभी बॉलर पे कृष्णा धनारिया. विकेट बॉल योगी. षटक क्रमांक 6 ला सुरुवात. कृष्णा यांना गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस. बॅटिंग तर अप्रतिम यांनी कृष्णा यांनी केली. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. अष्टपैलू खेळाडू आहे. पुढचा बॉल हॅलो. इथे देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न वाईड बॉल का इशारा. आणि चेंडू एका धावेसाठी मार्गस्थ. धावसंख्या होती ती 32 धावा. पुढचा बॉल इथे देखील चेंडू लॉफ्ट केलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाऊन स्थिरावेल. इथे डावयष्टीच्या बाहेर पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 34 धावा. वाईट बॉल. पुढचा बॉल आपण पाहूयात. कृष्णा यांना गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. यावेळेचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि चेंडू आणखीन एकदा सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. जगदीश कालोर से बहुत मिसफील्ड हो रही है अभी आज. दुकान पे ध्यान है इनका इसलिए बार बार मिसफील्डिंग हो रही है. क्या है जगदीश कालोर से बहुत मिसफील्डिंग हो रही है आज. ध्यान दुकान पे. इथे देखील चेंडू फुल टॉस. अभी एक और बॉल आया. क्या मालूम भगवान के भरोसे. हाथ में है सीधा ये तो
एक धाव मिळते. तने भोग लगा दूं रे. यावेळेचा चेंडू होता इथे मात्र चेंडू आणखी एकदा शॉर्ट डीप मिड विकेटच्या इथे खेळून दिलाय. एक धाव मिळते. षटक क्रमांक 6 मैदान मध्ये सुरू आहे. कृष्णा यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर दोन बॉल बाकी. पुढचा बॉल 39 धावा झाल्या 7 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 क्रमांकाचा षटक मैदानामध्ये सुरू आहे. 26 चेंडूमध्ये 105 धाब्यांची गरज असेल. फार वेळ लागतोय. चला गोलंदाज लवकर लवकर चेंडू हाताळा आपले दोन उरलेले. हेलो गणपति जी पूजा वेरी साहब महाप्रसाद री बाद में खाना चालू वेला. अरे झुमर सेठ एक चेंडू शिल्लक. नवीन बॅटर हनुमान त्यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल पुढचा बॉल. चला गोलंदाज लवकरात लवकर चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाजीच्या मार्कवर. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन आणखी एकदा डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू खेळलाय. एकच धाव मिळते. षटक क्रमांक 6चा खेळ संपुष्टात आलाय. हॅलो 7 समाप्तीनंतर धावसंख्या होते 41 धावा 8 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हॅलो योगेश अंपायर हुआ तो कम करो योगेश. हेलो बॉलिंग एंड पे योगेश बागदेचा. एम्पायर का इशारा वाइड बॉल. वाइड बॉल. नो बॉल. फ्रीड पॉन्सनने कॉल केलाय. फ्रीडच्या चेंडूवरती पाहूया आता कशा प्रकारे इथे मात्र फलंदाजी केली जाईल. पुढचा बॉल फ्रीडचा चेंडू. इथे देखील चेंडू लॉफ्ट केलाय. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू फेकून दिलाय. 6 धावेसाठी फटकार आहे तसा. फटका सजवलाय. अरे क्या फटकार दिन सा फटकार. हेलो हेलो हेलो
इथे देखील चेंडू ब्लॉकर पद्धतीचा शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जाईल. डॉट बॉल असेल. डॉट बॉल. पुढचा बॉल. इथे देखील मंगेश भाई चेंडू आणखीन एकदा निर्धाव. जय श्री राम. राम राम हो मोहन साहब मैं तो जाओ घरे. षटक क्रमांक 8 ला सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र अलॉंग दी ग्राउंड चेंडू खेळून दिलाय. नो बॉल. फ्री हिट. पंचांनी फ्री हिटचा कॉल केलाय. खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडू डिलिव्हर झाला असल्यामुळे फ्री हिटचा चेंडू बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एकदा नो बॉल. गोलंदाजाची शैली इथे मात्र अपवादग्रस्त आढळल्यामुळे पंचांनी नो बॉलचा कॉल केलाय. पुढचा बॉल आपण पाहूयात. फ्री हिटचा चेंडू आणखीन एकदा. फ्री हिट कंटिन्यू असेल. इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू डॉट बॉल. यावेळेचा चेंडू होता समोरच्या दिशेने चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून दिला. एक डॉट असेल. इथे चेंडू समोरच्या दिशेने 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 8च्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 58 धावा. आडगड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूंमध्ये 86 धावांची गरज. इथे डीपीडी विकेटला चेंडू मार्गस्थ झाला. एक धाव मिळते.
एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 2 धावा होत्यात. 60 धावा. कॅच हिटचा कॉल आणि इथे बॅटर क्रमांक 9 बाद होऊन तंबूच्या सरीला परतलाय. ओव्हर नंबर 9चा खेळ संपलाय. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 64 धावा. आणि इथे मात्र श्री कुंभेश्वर हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना गोलंदाजीच्या मार्कवर कृष्णा. पहिला बॉल वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. OUT आउट झालाय संघ. आणि श्री कुंभेश्वर संघ ग्रँड फिनाले मध्ये पदार्पण करताना पहिला संघ आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. आणि तसंच बेटर लक नेक्स्ट टाइम कुमावत टायगर्स या संघाला. तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.